राधे राधे. आज मला थोडं उशिरा सुचल्याबरोबर मुद्दे मिळाले, मुद्दे काढले आणि लगेच व्हिडिओ काढला. आज मी माझ्यावर आलेला एक प्रसंग आणि एक स्त्री ही मनाने किती स्ट्रॉंग असते ह्याचं आपल्यालाच कळून येतं. तर स्त्रीच्या स्वभावाचं किंवा तिच्या पर्सनॅलिटीचं इतकं समर्पक वर्णन असलेली पोस्ट मी मध्ये वाचली, जी मी तुमच्याशी शेअर करते. स्त्री म्हणजे एक मनुष्यच असते, तिला पण तिचं आयुष्य असते. तुरडवली तर वाघीण असते, डिवचली तर नागिण असते. तान्ह्या बाळाची ती नीज असते, कडाडली तर ती वीज असते. तिच्या गर्भात साऱ्या भविष्याचं बीज असते. अगदी खरं आहे नाही का? कारण अशा वेळेला आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई, हिरकणी अशा किती कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या डोळ्यासमोर येतात. मी माझं 40 वर्षापूर्वी जे घडलं माझ्या आयुष्यात ते मी सांगते. माझा मुलगा 3.5-4 वर्षाचा होता, धाकटा मुलगा. त्याचं नुकतंच ब्रेन ऑपरेशन झालं होतं. आता तो एका मल्टीनॅशनल मोठ्या कंपनीत एकदम मोठ्या पोस्टवर आहे. तेव्हा अगदीच तो लहान होता, 3.5-4 वर्षाचाच. आणि डॉक्टरांनी बजावलं होतं की काय वाटेल तर झालं तरी मला विचारल्याशिवाय कुठलंही ऑपरेशन करायचं नाही. त्याच्या ऑपरेशनमध्ये माझी खूप धावपळ झाली. तर आईने मला सांगितलं की अगं तू घे थोडे दिवस ना त्याला घेऊन, जरा तुला पण आराम मिळेल. म्हणून आम्ही दहिसरला राहायचो, मी गोरेगावला गेले होते. पण काय झालं, दुसऱ्या दिवशी त्याला ताप यायला लागला. ताप म्हणजे किती 3-4पर्यंत चढायला लागला. नुकतंच ब्रेन ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे मी खूपच घाबरले होते. मला आई म्हणली तू काळजी करू नको, बरंच एक चिल्ड्रन स्पेशालिस्ट, चाइल्ड स्पेशालिस्ट राहतात, ते येतील आणि चेक करतील, तू काही काळजी करू नको, ते चांगले आहेत. मला बरं वाटलं. बापरे. दुसऱ्या दिवशी लगेच ते आले, त्यांनी चेक केलं, त्यांनी औषध दिलं, पण ताप काय उतरायचं नाव घेईना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी ते आले असताना माझ्या मिस्टरांना पण सांगितलं तुम्ही पण या. ते पण आले होते. तर ते डॉक्टर म्हणाले ह्यांना ना त्याला आता एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. हॉस्पिटलचं नाव मी सांगत नाही, त्याला बरेच वर्ष झाले आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलचं खूप मोठी ॲक्शन पण घेतली गेली, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट माझे दीर आणखी माझे मिस्टर आणि मी जाऊन ॲडमिट केलं. आणि मी त्याच्याबरोबरच होते, लहान होता ना तो, त्यामुळे. आणि संध्याकाळी 7ला व्हिजिटिंग आवर्स संपल्यावर माझे मिस्टर आणखीन दीर निघाले. त्याच्या आधी डॉक्टरांशी बोलले, सगळं नॉर्मल आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, हे ते सगळं व्यवस्थित डिटेल बोलणं झाल्यावर ते गेले. 8 वाजता माझ्या मुलाच्या बेडवर अशी पाटी लिहितात, अशी पाटी लिहिली की टुमॉरो, म्हणजे उद्या ऑपरेशन सकाळी 7 वाजता. मला कळे ना, मी म्हटलं तिला बोललो हे काय नाही, ह्याचं उद्या ऑपरेशन आहे सकाळी 7ला. म्हटलं आत्ता माझे मिस्टर होते, दीर होते, स्वतः डॉक्टर काही बोलले नाहीत. तर मला म्हणाले नाही ते नंतर ठरलं, तर हा घ्या पेपर, ह्याच्यावर सही करा. मी म्हटलं मी सही करणार नाही. तुम्हाला काय म्हटलं करायलाच लागेल तुम्हाला. म्हटलं मी नाही करणार, कारण मला कुठेतरी डोक्यात हे झालं की हे काय बरोबर घडत नाही जे काय घडतं आहे ते. बरं, तिथं निघून गेली. पण मी म्हटलं आता सकाळी 7 म्हणजे मी काय करू, मला भराभरा ॲक्शन घेतली नाही तर मी अडवू शकते, पण 7-8 वॉर्ड बॉय आले तर मी कितीशी पुरी पडणार. आणि त्यावेळेला बघा 40 वर्षापूर्वी मोबाईल तर सोडा, टेलिफोन पण फार क्वचित लोकांच्याकडे असायचे. तर मी बराबर PC होते बघा तेव्हा. तर हॉस्पिटलच्या बाहेरच PC होता. आयुष्यात प्रथम डिरेक्टरी घेतली आणि मला त्यांचं म्हणजे आम्ही कुठे राहतो त्याचे शेजारी त्यांचं आडनाव आठवलं नशिबाने. आणि मग मी ती शोधली डिरेक्टरी, त्यांचं नाव मला दिसलं, नंबर घेतला मी तो. आणि माझ्या जेमतेम 10 रुपये माझ्याकडे होते, कारण एक तर मी त्याच्याबरोबर ॲडमिट होते, मला कशाला लागणार आहेत पैसे. पण त्यावेळेला PCUला पण 1 रुपया लागायचा.
तर मी भराभरात तिथे फोन केला. मी त्यांना म्हटलं, काकू मी म्हटलं अशी बोलते, तुम्ही ताबडतोब आईला बोलवून आणा, मला उद्या अर्जंट बोलायचं आहे तिच्याशी. त्या भराभरा गेल्या, त्यांनी बोलवून आणलं. मी आईला म्हटलं, आई अशी तशी निघ आणि घरी जा, आणखीन हे ऑपरेशनचा सगळा किस्सा सांगितला आणि त्यांना सकाळी लवकर यायला सांग. त्यावेळेला 8:30 पावणे 9 ऑलरेडी झाले होते रात्रीचे. बिचारी तशीच निघाली, घरी गेली, ह्यांना आणि दिरांना निरोप सांगितला आणि सकाळी 7ला ते आले. माझे दीर, आणखीन माझे मिस्टर आणि ते डॉक्टर आले ऑपरेशनच्या हे करून की तयारी आता करून. आणि म्हणजे तुम्हाला सांगते ना, एक स्त्री, एक आई स्पेशली कुठनं ताकद येते, कोण त्यांना एवढं बळ देतं असं कुठल्याही स्त्रीबद्दल. म्हणजे त्यावेळेस मी ती होते. तर मी त्यांना म्हटलं, कसलं ऑपरेशन, कुठे आहेत पेपर्स, काय आहे प्रूफ, तुम्ही ऑपरेशन करणार. 7 वाजता माझे मिस्टर निघाले, तेव्हा तुम्ही काय बोलले, अचानक कुठे आले तुमचे ऑपरेशन, मला माहीत नाही, मला पेपर्स पाहिजेत, काय आहे तुमचं. तर मग मिस्टर पण चिडले, माझे दीर, आम्ही सगळे खूपच बोललो आणि माझा आवाज तार स्वरात गेला होता. त्यावेळेला सोशल मीडिया असते तर मी खूप फेमस झाले असते. आणि पण आजूबाजूला पेशंट, त्यांचे नातेवाईक गोळा झाले. त्यामुळे त्या डॉक्टरला पण असं हे झालं. मी त्याला म्हटलं, डॉक्टर याला डिस्चार्ज देत आहे की मी पोलीस बोलू, मला माहिती नाही, मला डिस्चार्ज पाहिजे आणि आत्ताच पाहिजे, ह्या क्षणी मला डिस्चार्ज पाहिजे माझ्या मुलाचा. काय माहीत नाही त्यांनी दिला काय, नाही तर प्रूफ दाखवा, मला प्रूफ दाखवा की आज ऑपरेशनचं काय काय तुम्ही लिहून दिलं का, आम्हाला कल्पना दिलीत का. त्याच्यावर उत्तर नव्हतं त्यांचं. आम्हाला डिस्चार्ज मिळाला. मी आईला म्हटलं, आई बाई मी माझ्या घरी जाते दहीसरला, रामराम. आणि मी त्याला करून आया गेलेत. आणखीन आईला पण वाटलं, बापरे माझ्या पोरीने आत्ताच कुठे बाहेर आले, परत कुठलं हे व्याप सहन करत. तिला पण वाईट वाटलं. मी जा, मला पण वाईट वाटलं आईला असं सांगताना. पण काही वेळेला योग्य निर्णय घ्यायला लागतो आपल्याला, असं मी सांगते तुम्हाला. आणि मग आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो, आमच्या फॅमिली डॉक्टरकडे, तिथल्या दहीसरच्या. आणि तुम्हाला खरंच सांगते, एका डोसमध्ये त्याला बरं वाटलं. ताप गुळी असं सगळं अगदी टुणटुणीत झाला, काही प्रॉब्लेम नव्हता त्याला, काही नव्हतं. मी म्हटलं, बापरे हे काय आहे. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पेजवर मोठा मथळा होता त्या हॉस्पिटलचा, की त्या हॉस्पिटलमध्ये, आणि फारच नावाजलेलं हॉस्पिटल आहे ते, मी सांगते नाव घेत नाही, जाऊ दे. तर की आलं की तिकडे म्हातारे आणि तरुण जे लहान मुलांना ऑपरेशनच्या नावाखाली तर एकतर लुटतात, त्यांचं पोट बीट फाडून हे जे नवीन डॉक्टर्सना म्हणजे प्रॅक्टिस का प्रॅक्टिकल का असतं ते करायला असे उद्योग करतात. हे रॅकेट होतं जे ओपन झालं. म्हणजे बघा, मला आई पण म्हणाली, मिस्टर, धीर, माझ्या सासूबाई सगळेच म्हणाले, तुला कसं सुचलं एवढं सगळं हे उद्योग करायचं. म्हटलं, आई एक तर स्त्री, त्यातून ती जर का आई, ते स्वतः मुलाच्या जीवाचा जर प्रश्न आला तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी. आणि म्हणूनच मी सांगते, आज आई, स्त्री कोणी असू दे, पण मी नेहमी तुम्हाला सांगते की नाही, आपलं मन हे खूप स्ट्रॉंग, पॉवरफुल असतं आणि आपली बुद्धी पण सक्षम असते. आपण आपलं मनातले सगळे विचार काढून टाकून, बुद्धीतल्या सगळ्या शंका काढून टाकून एखाद्या सिच्युएशनवर योग्य दिशेने जर विचार केला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. हा माझं आता हे उदाहरण आहे माझंच. मी जर त्यावेळेला, अरे बापरे एवढा मोठा डॉक्टर, त्याला मी कसं नाही म्हणू, ते कशाला उगाचच असं करतील, जाऊ दे आपण आता हे आल्यावर ह्यांना सांगते, तोपर्यंत 7 वाजता तर नेणार होते ते. मी असा विचार केला असता तर काय झालं असतं मला अजून कल्पना पण करवत नाही. तर असे आहोत आपण, भरपूर स्ट्रॉंग असतो. वेळेला योग्य निर्णय आपण घ्यायचा, हे मात्र आपल्या हातात असतं. राधे राधे.